आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या 40व्या पुण्यतिथीनिमित्त कराड दक्षिणमधून मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी प्रीतिसंगम येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या समाधीस्थळी भेट देऊन दर्शन घेतले। कराड दक्षिणच्या जनतेने मला स्वीकारले हे माझे सर्वात मोठे यश असल्याचे यावेळी बोलताना डॉक्टर अतुलबाबा भोसले म्हणाले आहेत। यावेळी माजी आमदार आनंदराव पाटील, विनायक भोसले तसेच कराड दक्षिण व कराड शहरातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। यावेळी डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधला। मुख्यमंत्री होते, त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला एक आदर्श घालून दिला आणि चव्हाण साहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन आमची येणाऱ्या काळामध्ये चव्हाण साहेबांचा या गावावर राजकीय पगडा होता। त्या गावामध्ये चव्हाण साहेबांच्या संस्कृतीला अनुसरून येणाऱ्या काळामध्ये काम करण्याच्या बाबतीमधला आमचा मानस आहे। कराड शहराच्या विकासासाठी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामधल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही पुरेपूर येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करणार आहोत। आज महायुतीचं सरकार राज्यामध्ये सत्तेत येत आहे आणि त्यामुळे महायुतीच्या माध्यमातून जी स्वप्न सर्वसामान्य जनतेने पाहिलेली आहे, स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आज जनतेचा सेवक म्हणून निश्चितपणे पार पाडतो। पण ही लढत आपली काही सोपी लढत। कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामधल्या जनतेने इतकं भरभरून प्रेम मला दिलं, इतका भरभरून आशीर्वाद मला दिला की लढत किती कठीण आहे, सोपी आहे ह्याच्याकडे लक्ष द्यायला मला वेळच मिळाला नाही। जनतेचं प्रेम स्वीकारताच निवडणुकीचा निकाल लागला। आपण गर्दी झाली होती लोकांची, मी साहेबांचे आशीर्वाद घेतले आणि साहेबांनी चांगले या मतदारसंघामध्ये कामगिरी केल्याबद्दल माझं अभिनंदन केलं आणि भविष्य काळामध्ये कराडकरांनी जे स्वप्न भारतीय जनता पार्टीला निवडून देताना पाहिलेलं आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याच्या बाबतीमधला सल्ला त्यांनी मला दिला। इतक्या मोठ्या नेत्याला पाडल्यामुळे त्याचं बक्षीस काहीतरी विशेष असणार आहे का? मंत्रिपद सगळ्यात महत्त्वाचं की कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाने मला स्वीकारलं हे माझ्या जीवनातलं सगळ्यात मोठं बक्षीस मला मिळालं आणि जनतेने मला स्वीकारलं त्याची मी चीज करणार, दिलेल्या संधीचं सोनं करणार, हेच एकमेव उद्दिष्ट माझ्यासमोर असतं।